उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगली दौऱ्यावर आहेत। आज सांगलीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार आहे। बैलगाडा शर्यतीचं प्रमुख आकर्षण म्हणजे बक्षिस। या बक्षिसांमध्ये थार आणि स्कॉर्पिओ सारख्या गाड्यांचा समावेश आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगली दौऱ्यावर आहेत। सांगलीमध्ये या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचा थरार हा रंगणार आहे। यावेळी बैलगाडा शर्यतीसाठी थार आणि स्कॉर्पिओ सारख्या बक्षिसांचा समावेश करण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा सांगली दौरा आणि सांगलीमध्ये आज बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार आहे। या शर्यतीकडे सगळ्यांचं लक्ष असेल। या शर्यतीचं प्रमुख आकर्षण म्हणजे बक्षिसं आहेत, कारण या बक्षिसांमध्ये थार आणि स्कॉर्पिओ सारख्या गाड्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। एकनाथ शिंदे यांचा आजचा हा सांगली दौरा आगामी निवडणुकीसाठी सुद्धा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। तसंच सांगलीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार आहे। या ठिकाणी प्रमुख आकर्षण म्हणजे या शर्यतीमध्ये बक्षिसं आहेत। आपले प्रतिनिधी संजय देसाई आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। संजय, काय अधिकची माहिती? निलेम, देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यती सांगलीच्या तासगाव तालुक्यातील बोरगाव येथे पार पडणार आहे। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्याकडून या श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं असून कोट्यवधींची बक्षिसं या बैलगाडी शर्यतीसाठी ठेवण्यात आलेली आहेत। 400 ते 500 एकर क्षेत्रात बैलगाडी शर्यतीचं नियोजन हे करण्यात आलेलं असून 2500 बैलगाडी आणि 5000 बैल शर्यतीमध्ये सहभागी होणार आहेत। त्याशिवाय महिला बैलगाडी शर्यत देखील या ठिकाणी पार पडणार असून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असून या बैलगाडी शर्यत आणि अधिवेशन हे पार पडणार आहे। यावेळी मोठ्या संख्येने बैलगाडी शौकीन उपस्थित राहणार असल्यामुळे या ठिकाणी नियोजन करण्यात आलेले आहे। मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आहे। नीलम, धन्यवाद संजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।